नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ देत. स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर रोज रात्री झोपण्यापूर्वी अंथरुणावरती बसल्या बसल्या नामजप केल्याने काय होतं हे कान उघडून सर्वांनी ऐकायचं आहे, नाहीतर आयुष्यभर तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. आणि कान उघडून सर्व स्त्री, पुरुष, मुलं, मुली सगळ्यांनी ऐकायचं आहे. तर नामजप करण्याचे फायदे काय आहेत? नामजप कोणाचा करावा? नामजप केल्यामुळे आपल्याला त्याचे काय लाभ होतात? नामजप करण्याचे नियम काय आहेत? ही सगळी माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहा, सगळ्यात आधी तर तुमची ची इच्छा झाली, म्हणजे नामजप करण्याची तुमची इच्छा तीव्र झालेली आहे, तर हा एक ईश्वरीय संकेत आहे. तुम्ही ईश्वराशी लवकरच जोडल्या जाणार आहात, त्यामुळे तुमची ही इच्छा मनामध्ये प्रबळ झालेली आहे. पण खरं तर नामजपाची सेवा ही गुरूंकडून घेतली गेली पाहिजे. गुरूंच्या नामस्मरणाने देखील तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. पण गुरु आयुष्यामध्ये नाहीये आणि कोणतं नामजप करावं हे देखील तुम्हाला माहिती नाही. तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती मिळेल. तर पहा, आजच्या धावपळीच्या युगामध्ये देवांसमोर 5 मिनिटं बसायला देखील अनेक जणांना वेळ नसतो. त्यामुळे मग रोज रात्री झोपण्यापूर्वी अशी सेवा जर तुम्ही केली ना, तर दिवसभराचा क्षीण तुमचा निघून जाईल. तुम्हाला शांत झोप लागेल. मानसिक, शारीरिक ज्या काही वेदना तुमच्या आयुष्यामध्ये आहेत, त्या दूर होतील आणि तुमची आध्यात्मिक तसंच आयुष्यामध्ये प्रगती व्हायला सुरुवात होईल. तर पहा, आयुष्यामध्ये आपण अनेक अडचणींचा, समस्यांचा सामना करत असतो, ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक, शारीरिक, मानसिक समस्या हे आपल्याला त्रास देतात. आर्थिक समस्यांमध्ये तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला पैसा हवा असतो आणि पैसा मिळवण्यासाठी आपण कष्ट घेत असतो, मेहनत घेत असतो. पण खूप कष्ट करूनही, मेहनत करूनही मनाला शांतता नाही. घरामध्ये खूप पैसा आहे, पण तरी देखील आनंद, समाधान नाही. बऱ्याच जणांच्या घरामध्ये पैसा येतो, पण तो फार काळ टिकत नाही आणि त्या कारणाने खर्च होतो. मग मनःशांती भंग पावते. घरामध्ये वादविवाद वाढतात, कारण कुटुंबावरती या गोष्टींचा परिणाम होतोच. शारीरिक व्याधी वाढतात, म्हणजे मनःशांती भंग पावली की आपल्या मागे आजारपणं लागतात. तर हे जे काही त्रास आहेत आयुष्यातले, ते दूर व्हावेत यासाठी नामस्मरण ही आजच्या काळाची खूप मोठी गरज बनलेली आहे. तसं तर आपण रोज देवासमोर मंत्र स्तोत्राचं नियमितपणे पठण केलं तर आपल्या घरामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल हे घडून येतात. पण तेवढा पुरेसा वेळ नसेल तर 10 मिनिटं रोज रात्री झोपण्यापूर्वी देवाला दिलीत तर नक्कीच अनेक अडचणीतून आपली सुटका होऊ शकते. आपले अनेक प्रश्न मार्गी लागतात. पण हे जे नामस्मरण आहे ते करत असताना काही नियमांचं पालन आपल्याला करायचं असतं. त्याचबरोबर कोणाचं नामस्मरण करावं? कारण बघा, नुकताच मी प्रेमानंदजी महाराजांचा व्हिडिओ बघितला होता. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं, की नामस्मरण आणि गुरूंचं नाम मंत्र जप यामध्ये फरक आहे. नामस्मरण तुम्ही कोणत्याही अवस्थेमध्ये करू शकता. म्हणजे पवित्र, अपवित्र अवस्थेमध्ये नामजप करू शकता. म्हणजेच तुम्ही अंघोळ केलेली असेल किंवा नसेल केलेली, तुम्ही बेडवर झोपलेले असाल, बसलेले असाल, तरी देखील तुम्ही नामजप करू शकता. पण मंत्र जप मग तो गुरूंचा असेल किंवा कोणत्याही देवी देवतेचा असेल, त्यासाठी तुम्ही पवित्र अवस्थेमध्ये असलं तरच तुम्ही केलेल्या त्या साधनेचा तुम्हाला लाभ होतो. मंत्र जप अतिशय पवित्र मानला जातो. श्री स्वामी समर्थ हा महाराजांचा षडाक्षरी मंत्र आहे. तो तुम्हाला कुठेही बसून त्याचं जप तुम्हाला करता येत नाही. आणि रोज तुम्हाला जर वेळ मिळत नसेल महाराजांचं नामस्मरण करण्यासाठी, तर रोज रात्री झोपण्यापूर्वी महाराजांना तुम्ही एखादा प्रश्न विचारू शकता, की मी कोणत्या देवी देवतेचं नामस्मरण करू? महाराजांनी जर तुम्हाला उत्तर दिलं, तर त्या नामाचा तुम्ही जप करू शकता. श्री स्वामी समर्थ हा स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी मंत्र आहे. अतिशय पवित्र मंत्र आहे आणि तो मंत्र आपल्या गुरूंचा मंत्र आहे. त्याचबरोबर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र जप असेल किंवा विष्णू सहस्त्रनाम असेल, श्री सुक्तमचं पठण असेल, तर ह्या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या आपण अंघोळ केल्यानंतर पवित्र अवस्थेमध्ये असतानाच करू शकतो. तुम्ही म्हणाल की पिरियड आल्यावर देखील तुम्ही नामस्मरण आपण करत असतो, मग त्याचं काय? तर पिरियड आल्यानंतर देखील आपण गुरूंचं नामस्मरण करतो. तर ते नामस्मरण आपण बेडवरती बसून करायला नको. याची काळजी आपल्याला घ्यायची असते. आपण जरी कुठल्या सेवा करत नसलो, देवासमोर बसून देवपूजा करत नसलो, तरी काही नियम जे आहेत ते पिरियड आल्यानंतर देखील आपल्याला पाळायचे असतात. अगदीच आपल्याला मंत्र जपाच्या बाबतीत देखील हे नियम पाळायचे आहेत. कारण खूप जण असं सांगतात, की बेडवरती बसल्या-बसल्या मंत्र जप करा. तर मंत्र जप आपण बेडवरती बसून नाही करू शकत. हा एक अतिशय महत्त्वाचा नियम आहे, ज्याविषयी मला देखील माहिती नव्हती. जेव्हा मी त्यांचा व्हिडिओ बघितला, तेव्हा मला असं कळलं, की मंत्र जप आणि नामजपामध्ये खूप फरक आहे. हा फरक तुम्ही देखील लक्षात घेतला पाहिजे. आणि मी नुकतीच तुमच्यासोबत स्वामींच्या लिखित नामजपाची सेवा शेअर केलेली आहे, ज्यामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा
तुम्ही प्रकट दिनापर्यंत मंत्रजप कसा करू शकता, लिखित नामजप कसा करू शकता, ज्यामुळे तुमचं मन एकाग्र होईल. कारण गुरूंप्रती असलेला आदर आपण त्याप्रती व्यक्त करतो. तर ती सेवा देखील तुम्हाला बेडवरती बसल्या-बसल्या करायची नाही. तुम्ही कुठेही बसा, हॉलमध्ये एखादा आसन टाकून बसा. त्यासाठी देवघरासमोर बसण्याची गरज नाही. तुम्ही ऑफिसच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी आहात, तिथे देखील तुम्ही ती सेवा करू शकता. पण बेडवरती मात्र तुम्हाला फक्त नामजपच करता येऊ शकतो. कारण नामजपासाठी पवित्र, अपवित्र अशी अवस्था किंवा हा नियम पाळण्याची गरज नाही. त्याचबरोबर खूप जण असं म्हणतात, की आम्ही खूप काही करून बसलोय, तरी देखील आम्हाला केलेल्या सेवेचा किंवा उपायांचा काहीही लाभ होत नाही. तर त्याचं कारण असं आहे, की तुम्ही काही नियम जे आहेत ते पाळत नाही. आता नियम म्हणजे खूप काही मोठे नसतात. छोट्या-छोट्या चुका आपल्या हातून होतात. त्यामुळे आपण केलेल्या सेवेचं किंवा आपण जे उपाय करतो त्याचा आपल्याला लाभ होत नाही. ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्ही कोणतीही सेवा करत असताना कोणाचं वाईट व्हावं या भावनेने करायची नाही. कोणाप्रती वाईट विचार मनामध्ये ठेवायचे नाहीत. परस्त्री ही माते समान असते. म्हणजे परस्त्रीविषयी किंवा इतर कोणत्याही गोष्टीविषयी तुम्ही मनामध्ये वाईट विचार ठेवत असाल, तर त्यामुळे देखील तुम्ही केलेली सेवा ही भगवंत स्वीकारत नाहीत. त्याचबरोबर तुम्ही सेवा करत असताना कोणत्याही स्वार्थाशिवाय करावी. आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं, की तुम्ही काहीच मागू नका. फक्त तुम्ही तुमचं काम करत राहा. तुम्ही तुमची सेवा करत राहा. न मागताही तुम्हाला बरंच काही मिळतं. इफ यू वॉन्ट नथिंग यू विल गेट एव्हरीथिंग. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. एंड स्क्रीनला मी त्याची लिंक देईल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला म्हणजे ही सेवा करत असताना कोणाचीही निंदा नालस्ती करायची नाही. आता हा नामजप जो आहे तो दैनंदिन नामजप असणार आहे. पण दैनंदिन नामजप करत असताना देखील हा एक महत्त्वाचा नियम तुम्ही पाळणं खूप आवश्यक आहे. निंदा नालस्ती करून कोणाला नावं ठेवून जर तुम्ही देवाचं नामस्मरण करत असाल, भगवंताचं नामस्मरण करत असाल, तर ती सेवा देखील ईश्वरापर्यंत पोहोचत नाही. आपलं काम करायचं, कोणाविषयी वाईट विचार करायचा नाही, कोणाचं वाईट व्हावं या भावनेने नामस्मरण करायचं नाही किंवा कोणताही उपाय करायचा नाही. कारण आपण जर असं केलं तर ते सगळं उलट आपल्याच आयुष्यावरती होत असतं. त्यामुळे समोरची व्यक्ती कशी असेल, वाईट असेल, कशी असेल, तिचं जे कर्म आहे तिच्यापाशी सोडून द्यायचं. ती आहे, तिचं कर्म पाहून घ्यायला देव आहे. आपण त्याच्याबद्दल तिचं असंच झालं पाहिजे, तिचं किंवा त्या व्यक्तीचं असं झालं पाहिजे, त्याचं वाईट झालं पाहिजे, अशी भावना मनामध्ये ठेवली तर आपलं देखील चांगलं होत नाही. तर हे काही नियम आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आणि नामजप नेमका कोणाचा करावा? तर नामजप करण्यासाठी बरेचसे देवी देवतांची नावं आहेत, ज्यामध्ये तुम्ही रामनामाचा जप करू शकता. रामनामामध्येच सकारात्मक ऊर्जा दडलेली आहे. राम मधलं रा म्हणजे अग्नितत्वाशी जोडलेलं आहे आणि म्हणजे मानसिक शांतता तुम्हाला रामनामामुळे लाभू शकते. तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता, शारीरिक व्याधी, तुम्हाला असलेले दोष रामनामामुळे दूर होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हनुमानांना देखील रामनाम अतिशय प्रिय आहे. रामनामाचा तुम्ही सतत जप केल्यामुळे त्यांची देखील विशेष कृपा तुमच्यावरती राहते. तर श्रीराम, जय राम, जय जय राम किंवा राम राम या नामाचा तुम्ही उच्चार करू शकता. आधी सांगितल्याप्रमाणे मनाला जे भावेल ते नाव तुम्हाला घ्यायचं आहे. रामनामाप्रमाणेच तुम्ही राधा नाव घेऊ शकता. प्रेमानंदजी महाराज स्वतः राधा राधा नाव घेतात. कारण राधा हे नाव भगवान श्रीकृष्णांना प्रिय आहे आणि हरे कृष्ण हे नाव राधेला प्रिय आहे. पण जेव्हा आपण राधा नाव घेतो तेव्हा भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात. त्यामुळे राधा नाव देखील तुम्ही जपू शकता. राधा नाव हे आध्यात्मिक शक्ती यामुळे आपली वाढते, कारण ती एक दैवी शक्ती आहे. मध्ये रामाचं देखील नाव आहे आणि धा म्हणजे शिवतत्वाशी आपण जोडले जातो, म्हणून राधा नाव देखील तुम्ही जपासाठी वापरू शकता. त्याचबरोबर शिव शिव हे नाव देखील तुम्ही जर महादेवांचे भक्त असाल तर शिव शिव शंकर असं नाव तुम्ही जप करू शकता. ओंकाराचं तुम्ही उच्चारण करू शकता. तर हे जे काही नाव मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते तुम्हाला घ्यायचे आहेत. या व्यतिरिक्त जर तुम्हाला सुचतच नसेल किंवा तुमचं मन नामजपामध्ये लागत नसेल तर तुम्ही तुमचे जे कोणते गुरु आहेत, जसं की आता आपल्या सर्वांचे आपण सर्व स्वामी भक्त आहोत, स्वामी समर्थ महाराजांचं करतो. महाराजांसमोर तुम्ही चिठ्ठ्या टाकू शकता, कोणतं नामजप मी करू? महाराज तुम्हाला नक्की उत्तर देतील. ते नामजप करायला सुरुवात करा. अंथरुणावरती बसल्या बसल्या 10 मिनिटं जर तुम्ही देवाला दिली, देवांप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त केली, तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील. कारण बघा, आपल्याला देवाने दिलेलं आयुष्य इतकं सुंदर, निरोगी शरीर, आपल्याला जेवायला मिळतं, आपल्याला राहायला घर आहे, हे सगळं देवाची कृपा आहे आपल्यावरती. तर त्यासाठी आपण देवांप्रती कृतज्ञता म्हणजेच ग्रॅटिट्यूड हे व्यक्त केलं पाहिजे. आणि त्यासाठी जर तुम्ही नामजप केला तर ते देखील एक ग्रॅटिट्यूड म्हणजेच देवांप्रती असलेली कृतज्ञता आपण नामजपातून व्यक्त करत असतो. आणि जेव्हा आपण अशी भावना व्यक्त करतो तेव्हा आयुष्यामध्ये आपल्याला काहीच कमी पडत नाही. तुम्ही असं ऐकलं असेल की नामजप झोपेमध्ये केल्यामुळे एखाद्या व्यक्तीला मृत्यू आला तर त्याला
मोक्ष प्राप्त होतो. त्यामुळे नामजप करत असताना तुम्ही बेडवरती बसल्या बसल्या झोपेत असाल, तुमची कामं करत असाल, तुम्ही स्वयंपाक करत असाल, तेव्हा देखील नामजप करू शकता. आता नामजप आणि मंत्रजप मधला हा फरक तुम्हाला लक्षात आला आणि नामजप कोणता करावा हे देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर त्यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे. बेडवरती बसायचं आहे. सुखासनामध्ये बसू शकता. बघा जपमाळ जेव्हा आपण हातात घेतो ना, तेव्हा कधी-कधी हात गळून येतो आणि सगळं लक्ष आपल्या हाताकडे जातं. त्यामुळे आपलं त्या साधनेमध्ये लक्ष लागत नाही. त्यामुळे असं सुखासनामध्ये बसून किंवा आजकाल ते काउंटर पण मिळतं बघा, डिजिटल काउंटर, त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता. सुखासनामध्ये ते काउंटर हातात घेऊन तुम्हाला जे नाव आवडतं त्याचा तुम्ही उच्चार करू शकता. राम, राम, राम किंवा राधा, राधा, राधा असं नाव जप तुम्हाला रोज रात्री झोपण्यापूर्वी डोळे बंद करून 10 मिनिटं करायचं आहे. जास्तीत जास्त तुम्ही केलं तर उत्तमच आहे. यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल. तुमचं शारीरिक, मानसिक अस्वस्थता दूर होईल. तुम्हाला वाईट स्वप्न पडणार नाहीत आणि आयुष्यामध्ये असलेल्या अडचणी दूर व्हायला मदत होईल. आयुष्यामध्ये तुमची प्रगती व्हायला लागेल. कारण बघा आपण महाराजांचं खूप काही करतो. महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त महाराजांच्या नामस्मरणाचं सेवा असेल किंवा तारक मंत्राची सेवा असेल, श्री स्वामी चरित्र सारामृता या ग्रंथाचं पठण असेल. ह्या सगळ्या सेवा तर आपण करतोच. पण कधी-कधी ह्या सेवा करायलाही खूप जणांना वेळ मिळत नाही. जर तुम्ही ह्या सेवा करत असाल, तर मग तुम्हाला नामस्मरण करण्याची गरज नाही का? तर ह्या सेवा तर आपण करणार आहोत, कारण आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये रोज आपल्या पितरांची, आपल्या गुरूंची, आपल्या कुलदेवीची सेवा ही आपल्या हातून व्हायला हवी. आणि काही शक्य नसेल, तर आपल्या गुरूंची सेवा तर आपण कमीत कमी करायला हवी. आणि गुरुची सेवा केल्यामुळे आपला गुरुग्रह कुंडलीतील बलवान होतो, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कारण जर देव कोपले तर गुरु तारतात, पण गुरु जर कोपले तर तारणारं कोणी उरत नाही. पण आधी सांगितल्याप्रमाणे गुरु मंत्राचा जप करण्यासाठी काही नियमांचं पालन करायचं असतं. या नियमांचं पालन करून जर तुम्ही महाराजांची सेवा केली, तर नक्कीच तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होते. पण हे काही नियम तुम्हाला पाळणं शक्य नसेल, महाराजांची सेवा करण्यासाठी पुरेसा वेळ नसेल, तुम्ही ऑफिसला जाता, घरामध्ये खूप कामं आहेत, तर कामं करत करत देखील महाराजांचं नामस्मरण तुम्ही करू शकता. पण ते गुरु आहेत, तर गुरूंप्रती असलेला आदर आपल्याला व्यक्त करायचा असेल, तर तेवढ्या एकाग्रचित्तेने आणि देवघरासमोर बसून जर आपण ती सेवा केली, तर ती लवकर फलित होते. पण जसं मी तुम्हाला सांगितलं, की नामजप जो आहे तो दिवसभरात जर तुम्हाला करायला वेळ नाही मिळाला, कोणत्याही कामामुळे किंवा कोणतीही तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या अडचणींमुळे नाही लागत मन नामजपामध्ये. पण नामजप जेव्हा आपण लक्षपूर्वक करतो तेव्हाच तो फलित होतो आणि लक्षपूर्वक आपण तेव्हाच करू शकतो जेव्हा आपण रात्री शांत ठिकाणी बसतो. कारण रात्री आपल्या मागे कोणतीही धावपळ नसते किंवा कोणत्याही कामाचा लोड आपल्यावरती नसतो. आणि असं नाही की आपल्याला सगळी कामं बाजूला ठेवून रात्री अंथरुणावरती बसून ही सेवा करायची, असं अजिबात करायचं नाही. जेव्हा तुमची रात्रीची कामं सगळी पूर्ण होतील, तेव्हाच तुम्ही ही सेवा जी आहे ती करायची. कारण डोक्यामध्ये इतर कुठलेही विचार ही सेवा करत असताना नसावेत. तरच आपलं नामस्मरण जे आहे ते आपण लक्षपूर्वक करू शकतो. आपल्याला स्वयंपाकघरामध्ये आता स्त्रिया आहोत आपण, तर आपण किचन ओटा साफ केलेला नसेल, तर आपण नामस्मरण करत असताना आपल्या सर्व स्त्रियांच्या डोक्यामध्ये साहजिकपणे तोच विचार सतत फिरत राहणार, की माझं किचन ओटा राहिलाय, माझं हे राहिलंय, माझं ते राहिलंय. तुमची घरातली सगळी कामं, लहान मुलं असतील तर त्यांना झोपवायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला 10 मिनिटं फक्त देवाला द्यायची आहेत. आधी सांगितल्याप्रमाणे नामजप तुम्हाला कोणत्याही देवाचा करता येऊ शकतो. सगळे देव जे आहेत ते एकाच देवाची रूपं आहेत. पण असं असतं ना, की एखाद्या नावामध्ये आपलं मन जोडलं जातं, एखादं नाव आपल्या मनाला भावतं. तर जे नाव तुम्हाला भावेल ना, त्या नावाचा तुम्हाला जप हा करायचा आहे. असं नामस्मरण केल्याने मानसिक शांतता लाभते, आपली आध्यात्मिक उन्नती होते, जीवनातील अडीअडचणी दूर होतात आणि आपली प्रगती व्हायला सुरुवात होते. हा अनेकांचा अनुभव आहे आणि आजच्या काळाची ती खूप मोठी गरज आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सेवा स्त्री, पुरुष, घरातील लहान मुलं, मुली सगळ्यांनी करायची आहे. जेव्हा आपण घरामध्ये कोणीही आई-वडिलांपैकी एखादी व्यक्ती जरी अशा प्रकारे साधना करत असेल, तर आपल्या घरातील मुलं आपण काय करतो हे बघत असतात आणि ते देखील
आपल्याला आपलं अनुकरण करतात. त्यामुळे तुम्ही जर असं करायला सुरुवात केली तर मुलांना देखील लहानपणापासून ती सवय लागते नामस्मरणाची. त्यांना देखील नामाची गोडी लागते आणि ते देखील आध्यात्मिक उन्नती त्यांच्या आयुष्यामध्ये करू शकतात. नामजपामुळे अनेक विद्यार्थ्यांना यश मिळालेलं आहे, कारण विद्यार्थ्यांना तेवढा पुरेसा वेळ नसतो की कोणतीही गुरूंची सेवा करण्यासाठी किंवा कोणत्याही देवांची प्रार्थना ना मंत्रजप करण्यासाठी विद्यार्थ्यांना तेवढा वेळ नसतो. तर ते विद्यार्थी देखील 10 मिनिटं जर देवासमोर बसू शकत नसले तरी त्यांनी अंथरुणावरती बसल्या बसल्या जर ही सेवा केली, रात्री झोपण्यापूर्वी म्हणा किंवा तुम्ही अगदी सकाळी उठल्याबरोबर ब्रह्ममुहूर्तावरती देखील करू शकता. पण ब्रह्ममुहूर्तावरती जर सगळेच उठत असतील तर ईश्वरापर्यंत त्यांची सेवा नक्कीच पोहोचते. पण ब्रह्ममुहूर्तावरती सगळेच जागे होतील असं नाही. त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी जेव्हा केव्हा तुम्ही झोपताय, रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही 10ला झोपत असाल, 11ला झोपत असाल, त्याच्या आधी तुम्ही 10 मिनिटं जर अशी सेवा केली, त्यासाठी तुम्ही काउंटर घेऊ शकता. काउंटरमुळे आपलं लक्ष जे आहे ते विचलित होणार नाही. आपण केलेल्या जपाची संख्या निश्चित आपल्याला कळेल. खरं तर नामजप जो आहे तो कधी मोजून करायचा नसतो, पण असं हे काउंटर घेतल्यामुळे आपल्याला जपाची संख्या देखील कळते, किती आपला जप झालेला आहे. आणि जेवढा जास्तीत जास्त तुम्ही जप कराल तेव्हा तो नामजप जो आहे तो सिद्ध होतो आणि आपल्या आयुष्यामध्ये चमत्कारिकरित्या बदल हे घडायला लागतात, आपली प्रगती व्हायला लागते, आपली अडलेली कामं देखील पूर्ण व्हायला लागतात. तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी मनाला भावला असेल, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.